नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत कुरकुरे भेल, जी की खायला खूपच टेस्टी वाटते आणि आपल्याला घरी जे कुरकुरे असतात आपण त्याला यूज करून टेस्टी कुरकुरे भेल बनवू शकतो। त्यासाठी मी घेतलेला आहे कुरकुऱ्याचं पॅकेट, ज्याचा जे आहे मसाला मंच या कुरकुऱ्याचं घेतलेला आहे। तुम्ही जे सिंपलवाले कुरकुरे असतात ते पण घेऊ शकता, असं काही नाही की मी जे घेतलं आहे तेच तुम्ही घेऊ शकता। मी आता कुरकुऱ्याला एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि जे जे मला वेजीज लागतात ते मी घेतले आहे। तुम्ही कुठली पण वेजीज घेऊ शकता, डिपेंड्स ऑन यू। या मी घेतलेली आहे काकडी, टोमॅटो आणि ओनियन आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या पण ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही नाही पण त्याला यूज केलं तरी पण चालेल। तुम्ही बघू शकता मी हे वेजीज यूज केले आहेत आणि सम स्पाइसेस यूज केले आहे। मी त्याच्यात घेतलं आहे मी थोडंसं तिखट, मीठ, धनिया पावडर आणि हळद आणि आहे चाट मसाला। ऑप्शनल आहे, चाट मसाला पण टाकायचा असेल तर टाकू शकता, अदरवाईज नाही पण टाकला तरी पण चालेल, कारण असं जरुरी नाही की सगळ्यांच्या घरी चाट मसाला असू शकते। ही आहे इमलीची चटणी, जी मी 1 चम्मच भरून यूज केलेली आहे आणि मी हिरवी चटणी यूज केली आहे। हिरवी चटणीला मी थोडंसं पातळ केलं आहे पाणी टाकून, कारण ते सगळ्या कुरकुऱ्याला लागली पाहिजे, याकरिता मी त्याला पाणी टाकून थोडंसं पातळ केलेलं आहे। आणि आपण आता आपलं कुरकुरे भेलला चांगल्याने मिक्स करून घेऊया, की एक एक कुरकुऱ्याला ते चटणीची टेस्ट, जे पण वेजीज आहे, मसाला आहे, त्याचा टेस्ट लागला पाहिजे, तेव्हाच ते कुरकुरे भेल खूप टेस्टी वाटेल खायला, खूपच टेस्टी वाटेल खायला। आता मी आता चांगल्याने मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता याच्यावर गार्निशिंगसाठी शेव टाकेल। बारीक शेव टाकू शकता गार्निशिंगसाठी, जे पण तुमच्याकडे शेव अवेलेबल असेल, तुमच्याकडे ती भुजिया शेव अवेलेबल असेल तुम्ही ती पण टाकू शकता, ती पण खूप छान वाटते याच्यात। माझ्याकडे ही शेव होती तर मी ही शेव टाकली। अशी झटपट तयार झाली माझी कुरकुरे भेल, जी खायला खूपच लजीज होती, खूपच टेस्टी। चला गाईज, माझी तर भेल तयार झाली, तुम्ही पण झटपट ही भेल तयार करा आणि एन्जॉय करा। सबस्क्राईब माय चॅनल। चला बाय बाय।